गिवन सिक्वेन्स इज दिलेला सिक्वेन्स काय 20, 19 and 1/4, 18 and 1/2, 17 and 3/4 and so on असा सिक्वेन्स दिलेला आहे. बघा एवढं तर क्लिअर आहे. ज्या पद्धतीचा सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये 20, 19 आणि मिक्स फ्रॅक्शन आहे. 19 प्लस 1/4, नेक्स्ट 18 प्लस 1/2, 17 म्हणजे नंबर्स काय होत आहेत, कमी होत आहेत, व्हॅल्यू काय होत आहेत, कमी होत आहेत. याचा अर्थ असा कुठेतरी व्हॅल्यू हे 20 पासून कुठेतरी 0च्या आसपास येईल आणि नंतर परत निगेटिव्ह कडे जाईल. लहान होत आहे त्याचा अर्थ व्हॅल्यू काय होतात, नंतर 0 होणार आहे आणि पुढे निगेटिव्ह कडे जाणार आहे. आणि मग निगेटिव्ह मधली कोणती टर्म फर्स्ट असेल, फर्स्ट निगेटिव्ह टर्म हे विचारलंय. प्रश्न कळला का बघा. आणि मग थोडक्यात आपल्याला काय पाहिजे, फर्स्ट निगेटिव्ह टर्म nth टर्म आहे असं जर समजलं तर आपल्याला n टर्म फाइंड करायचे, n ची व्हॅल्यू काढायची आणि मग an निगेटिव्ह असणार आहे. काय निगेटिव्ह असणार आहे, n टर्म निगेटिव्ह असणार आहे. आपण कन्सिडर करूया किंवा अगोदर दिलेल्या सिक्वेन्स बद्दल लिहूया. फर्स्ट टर्म काय आहे, त्याच्या अगोदर हे 19 and 1/4 काय प्रकार आहे बाबा. 19 प्लस 1/4 किती, क्रॉस मल्टिप्लाय करा. 18 and 1/2 काय आहे, 18 प्लस 1/2 किती, आणि 17 and 3/4 म्हणजे 17 प्लस 3/4 किती. तर इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 19 4 चा किती, 76 प्लस 1/4 म्हणजे 77/4. 19 and 1/4 म्हणजे 77/4. माहितीसाठी हे, कारण पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, डिफरन्स फाइंड करायचं आहे. इथे फर्स्ट टर्म आहे a इज इक्वल टू 20, प्रॉब्लेम नाहीये. d कसा फाइंड करायचा, तर याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं आहे. ही टर्म अशी न घेता मी काय करतो, 77/4 घेतो. म्हणजेच 19 and 1/4 म्हणजे 77/4 मधून 20 सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला डिफरन्स मिळेल. किंवा 18 टू द 36 प्लस 1/2 म्हणजे 37/2. हे अशा फॉर्म मध्ये घेतली तर चालेल. म्हणजेच 18 and 1/2 मधून काय सबट्रॅक्ट करायचं, 19 and 1/4 म्हणजे d ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे 18 and 1/2 म्हणजे काय, 37/2 मायनस 19 and 1/4 म्हणजे 77/4. डिफरन्स कॅल्क्युलेट करा, सेम येणार आहे. काय करावं लागेल सबट्रॅक्शन करण्यासाठी, क्रॉस मल्टिप्लाय. 77 मायनस 24 चा किती, 77 मायनस 80 अपॉन 4 म्हणजेच मायनस 3/4 डिफरन्स येतोय का बघा. इथे सुद्धा काय करतो मी, क्रॉस मल्टिप्लाय न करता अगोदर डिनॉमिनेटर सेम करतो. इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केला की डिनॉमिनेटर 4 होईल. त्यासाठी मग 37 चा किती, 74 मायनस 77 डिवाइडेड बाय 4. डिनॉमिनेटर सेम केला आणि मग इथे पण 3/4 म्हणजे डिफरन्स काय आला, -3/4. इथे पण 3/4. आणि जर 77 प्लस 3/4 तुम्हाला करायचं असेल, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 77 मल्टिप्लाय बाय 4 किती, 17 and 3/4. 17 4 चा किती, 17 दुनी 34, 34 दुनी किती, 68 का, 68 प्लस 3/4 म्हणजेच 71/4. बघा थोडक्यात हा सिक्वेन्स मी परत थोडासा सिंपल फॉर्म मध्ये लिहितो. पहिला नंबर 20 आहे, दुसरा नंबर 19 and 1/4 म्हणजे 77/4 आहे. तिसरा नंबर, तिसरी टर्म आहे 18 and 1/2 म्हणजे 37/2 आहे. आणि फोर्थ टर्म जी आहे ती 17 and 3/4 म्हणजे 71/4. कॉमन डिफरन्स डिफाइन करायचा असेल तर 77/4 मधून 20 मायनस करा, किंवा 37/2 मधून 77/4, किंवा 71/4 मधून 37/2. कॉमन डिफरन्स -3/4 येतोय आणि
फर्स्ट टर्म आहे ती A20. आता आपण फर्स्ट निगेटिव्ह टर्म काय म्हणूया, लेट फर्स्ट निगेटिव्ह टर्म बी an, म्हणजेच an काय आहे, लेस दॅन 0 आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, लेस दॅन 0. आणि मग an चा फॉर्म्युला काय, a प्लस n मायनस 1 इंटू डी इज लेस दॅन 0. दॅट इज देअरफोर किंवा दॅट इज तुम्हाला आवडेल ते. a ची व्हॅल्यू काय 20 प्लस n फाइंड करायचे आपल्याला इंटू डी किती आहे -3/4 इज लेस दॅन 0. आता डिनॉमिनेटर मधला 4 त्रास देणार आहे आपल्याला. काय करूया, थ्रू आउट सगळ्यांना LHS आणि RHS ला 4 ने मल्टिप्लाय करूया. इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर 80l प्लस n-1 मल्टिप्लाय बाय -3 राहील, 4 कॅन्सल होईल. -3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजेच -3 ने n ला मल्टिप्लाय केलं -3n आणि मायनस प्लस 3 इज लेस दॅन 0. ही स्टेप समजली का बघा. याच्यामध्ये काय केलंय आपण, तर nth टर्म जी आहे ती लेस दॅन 0 कन्सिडर केले, n टर्म निगेटिव्ह कन्सिडर केली, जी आपल्याला फाइंड करायची आहे. आणि मग सॉल्व करूया. 80 प्लस 3 म्हणजे 83 होणार आहेत आणि ते राईटला गेल्यानंतर -3n इज लेस दॅन -83 होईल, इज लेस दॅन -83. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तर यांची. n काय येणार आहे, तर इथे बघूया यांची व्हॅल्यू काढायसाठी बोथ साइडला कशाने डिवाइड केले पाहिजे, तर -3 ने. आणि आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबरनी इनइक्वालिटीला म्हणजेच लेस दॅन ग्रेटर दॅनला डिवाइड किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर साइन काय होतात, चेंज होतात. म्हणजेच -3 ने डिवाइड केल्यानंतर इथे n राहील, इथे -3 ने डिवाइड केलं तर फक्त 83/3 राहील. 83/3 डिवाइड केल्यानंतर मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल तर n इज ग्रेटर दॅन किती आहे सांगा, 3 2 6 राहिले 2 23 आणि 3 7 21 ना, राहिले 2/3 राहिले 2 म्हणजे 27 पूर्ण आहेत आणि त्याच्या पुढे 2/3 27 प्लस, बरोबर आहे का, 21 बरोबर. 27 आणि 2/3. आता लक्ष द्या, n ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं, n ची व्हॅल्यू 5.7 पेक्षा जास्त आहे, तर n ची व्हॅल्यू किती येणार, आपल्याला माहिती आहे n काय असणार आहे, इंटिजर असणार आहे. का तर nth टर्म आहे, म्हणजे 5वी टर्म 6वी टर्म 7वी टर्म 8वी टर्म. nth टर्म म्हणजे n हा काय असतो, इंटिजर असतो. आणि मग n ची व्हॅल्यू इथे येते की 27 अँड समथिंग पॉइंट मध्ये येईल. साधारण 20 ला 3 ने डिवाइड केल्यावर किती येतं, 0.6 येईल ना, 318 27.666 येईल. याचा अर्थ असा की n ची व्हॅल्यू कुणापेक्षा जास्त आहे, 27.6 पेक्षा जास्त आहे. मग n ची व्हॅल्यू कोणती असणार, नंबर लाईन वरती 27 इथे असेल आणि 27 पेक्षा जास्त मोठा इंटिजर कोणता, तो पहिला इंटिजर आहे 28. याचा अर्थ असा की निगेटिव्ह टर्म कोणती आहे, ज्या ठिकाणी n ची व्हॅल्यू 27 पेक्षा जास्त असेल, म्हणजेच किती वेळ 28 टर्म. देअरफॉर n इज इक्वल टू, याच्यावरून कन्क्लुजन काय, that is n is equal to 28. Therefore आन्सर काय येणार, फर्स्ट निगेटिव्ह टर्म इथे लिहितो मी. therefore फर्स्ट निगेटिव्ह टर्म which is विचारलंय, म्हणजेच या A28 फाइंड करायला लागणार आहे का आपल्याला, बघतो त्यांनी 28वी टर्म आन्सर पास होतंय का A28 फाइंड करायचा, तर त्यांना फक्त कितवी टर्म आहे एवढंच पाहिजे आहे. therefore आन्सर काय, 28th term is the first negative term of the given sequence. बघा याच्यामध्ये काय शंका असेल तर विचारा. थोडस वेगळा प्रश्न आहे, का तर यांची व्हॅल्यू मिक्स फ्रॅक्शन मध्ये येते म्हणूनच, बाकी काही फरक नाही.
आणि हे पण का विचारलं तर सिक्वेन्स जो दिलाय तो डिक्रीज होतोय, लहान होतोय, आणि हे आपल्याला इथे 20, 19, 18, 17 वरून कळतंय. आणि मग कुठेतरी असं होणार आहे की 0 होईल, कमी कमी होत जाऊन, आणि मग निगेटिव्ह होईल. म्हणजे टर्म्स निगेटिव्ह असू शकतात, टर्म -3, -5 असू शकते, पण n ची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकत नाही. का तर n म्हणजे काय, टर्मचा नंबर आहे. 5वी टर्म वजा 5वी टर्म कुठली नसते, त्यामुळे मग n ची व्हॅल्यू निगेटिव्ह असू शकत नाही. an निगेटिव्ह येऊ शकतो. तुम्हाला जर इथे विच टर्म मध्ये ऍक्च्युली इथे n टर्म म्हणजे 28 टर्म पण फाइंड करायला हरकत नाही. an चे या फॉर्म्युल्यामध्ये an चा हा जो a + n - 1 × d चा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 28 घ्यायची, म्हणजेच a + 27 d येईल, आणि मग मल्टिप्लाय ऍडिशन करून तुम्हाला 28वी टर्म काढता येईल. पण आपण शॉर्ट मध्ये एवढं सांगतोय, त्यांनी पण एवढं सॉल्व्ह केलेलं आहे की कितवी टर्म आहे विचारलंय. नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करा, काय करता येईल बघा. हा प्रश्न इथे कसा आला तर आपल्याला हा प्रश्न म्हणजे कोणता, हाऊ मेनी नंबर्स ऑफ 2 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 7. आपण नंबर सिस्टीम मध्ये बघता बघता अचानक अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असा क्वेश्चन का आला, कुणाला माहितीये का? आपण कुठे बघितलं असेल तर सांगा याचं उत्तर. 7 ने डिवाइड होणारे नंबर किती? ऍक्च्युली हा क्वेश्चन जो आहे 8वी ची स्कॉलरशिप एक्झामचा स्टडी करताना राशीने विचारलं होता की काहीतरी फोटो पाठवून विचारलं होतं की हे कसं सॉल्व्ह करायचं. तर तिला किंवा ते आपण पंडितनाथ राणे यांचं बघत होतो त्या केसमध्ये त्यावेळेस शॉर्टकट सांगितला होता, पण तो शॉर्टकट पण अरिथमेटिक प्रोग्रेशनचाच होता, आणि तिथे हाच फॉर्म्युला वापरला होता जो मी शॉर्टकट म्हणून सांगितला होता. कारण तिथे सांगितलं नव्हतं डायरेक्ट n टर्मचा फॉर्म्युला वापरा म्हणून सांगितलं होतं, का तर तिथे सगळा टॉपिक नाही एक्सप्लेन करता येत 8वी मध्ये. तर याचं कारण इथे पण स्कॉलरशिपच्या एक्झामला मात्र आपल्याला कारण लागत नाही. झालं सगळ्यांचं लिहून, कुणाचं बाकी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय प्रकार आहे बघा, थोडस समजून घ्या, सगळं समजून जाईल. खूप काही समजून घ्यायची गरज पडत नाही, थोडस काहीतरी असतं जे समजणं गरजेचं असतं, आणि सगळं समजून जातं, मग बाकीचं समजतं आपलं आपल्याला. आन्सर काय? 141. बरं सांगा. 141. 141. 14 म्हणजे 14 म्हणताय का? 14 का 140 म्हणताय? 141. बघा प्रीती, गमत काय, प्रश्न काय कळला का? लक्ष आहे बघा सगळ्यांचं लक्ष आहे असं मी समजतो. हाऊ मेनी नंबर्स ऑफ 2 डिजिट नंबर्स, 2 डिजिट. गमत आहे ना प्रीती? 2 डिजिट नंबर कुठून स्टार्ट होतात सांगा? काय काय काय? शाबास, 3 डिजिट. छान. प्रश्न बघायचा नाही, प्रश्न पण आपलाच, उत्तर पण आपलं. छान. 13 का 39? 13. बरोबर, 13. प्रश्नच वाचला नाही नीट तर मग उत्तर चुकणारच की. बघा 2 डिजिट नंबर सुरुवात कुठून होते तर 10 पासून होते, कुठपर्यंत? 99 पर्यंत. हे सगळे 2 डिजिट नंबर आहेत. पण
त्यातला 10च्या 2 डिजिट नंबर, पहिला 2 डिजिट नंबर कोणता सांगा, जो विच इज डिव्हिजिबल बाय 7, एवढं तर येतं आपल्याला. कोणता 2 डिजिट नंबर आहे जो 7 ने डिवाइड होतो? 14 पहिला नंबर. दुसरा 7 ने डिवाइड होणार, टेबलच बोलायचं ना. 21, 28 आणि मग शेवटचा सांगा. 98. 99च्या अगोदरचा नंबर कोणता विच इज डिव्हिजिबल बाय 7? तर 98. एवढं कळलंच पाहिजे, याला पर्याय नाहीये. तुम्हाला हे कळलं पाहिजे की जे 2 डिजिट नंबर्स आहेत त्याच्यामध्ये 7 ने डिवाइड होणारा फर्स्ट नंबर आहे 14 आणि लास्ट नंबर जो आहे 2 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 7 इज 98. एवढं जर कळालं आणि मग इथे कळतंय आपल्याला की या सिक्वेन्स मध्ये विच इज द सिक्वेन्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. These numbers form a sequence in arithmetic progression having फर्स्ट टर्म काय येते? फर्स्ट टर्म आहे 14 आणि कॉमन डिफरन्स ए ची व्हॅल्यू 14 आणि या क्वेश्चन वरून तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला 2 डिजिट असेल 3 डिजिट असतील आणि डिव्हिजिबल बाय 7 च्या ऐवजी अजून काय विचारलं तरी सुद्धा तुम्हाला याचा आन्सर फाइंड करता येतील. 7च का तर 7 हा प्राइम नंबर आहे आणि इझी जाते सॉल्व्ह करायला म्हणून हा क्वेश्चन असेल. पण कॉमन डिफरन्स किती येणार आहे? 7 येणार आहे. आणि मग आपल्याला फाइंड करायचंय की टोटल टर्म किती आहे. तर काय करूया, शेवटच्या टर्मला nth टर्म मानूया आणि मग टोटल टर्म किती आहे तर n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. लेट nth टर्म इज इक्वल टू 98. therefore an is equal to 98 आणि मग n टर्मचा फॉर्म्युला काय आहे, a प्लस n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 98 आणि मग a काय दिलेलं आहे 14 प्लस n मायनस 1 इंटू d किती आहे 7 इज इक्वल टू 98. सॉल्व्ह करूया आणि मग 14 प्लस n ला मल्टिप्लाय करूया अगोदर 7n मायनस 7 इज इक्वल टू 98. 14 मायनस 7 इज 7. 7 राईट ला गेल्यानंतर 98 मधून मायनस होतील म्हणजे 7n इज इक्वल टू 91 आणि मग n ची व्हॅल्यू काय मिळेल 13. म्हणजेच ही कितवी टर्म आहे तर ही 13th टर्म आहे. याचा अर्थ असा ही जर फर्स्ट टर्म असेल a1 तर ही लास्ट टर्म 13वी आहे. म्हणजेच किती टर्म आहे टोटल 13 टर्म आहेत. म्हणजेच किती नंबर्स आहेत 2 डिजिट नंबर्स तर 13 नंबर्स. therefore there are 13 2 digits numbers which are divisible by 7. बघा मग याचं उत्तर हे माहित असेल तर एनटीएससी असेल नाही तर कुठल्या ऑलिम्पियाड एक्झाम असेल तर असे डिव्हिजिबल बायचे एक्झाम्पल विचारले की तुम्हाला नक्की कन्फर्म झालं पाहिजे की जो काही सिक्वेन्स येणार आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये येणार आहे. एपी मध्ये असेल तर मग तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहित आहेत. त्यांचे ऍडिशन पण करता येते. पुढच्या एक्सरसाइज मध्ये पुढच्या पार्ट मध्ये आपण बघणार आहे हे एन टर्मचे एक्झाम्पल झाल्यानंतर पुढे की सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला बघणार आहे. म्हणजे या सिक्वेन्सची डिव्हिजिबल बाय 7 चे जे 2 डिजिट नंबर आहेत 14 पासून 98 ची ऍडिशन आपल्याला एका फॉर्म्युलेने मिळते. त्याच्या अगोदर अजून एक असाच क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ऑफ इंटिजर्स बिटवीन. क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द नंबर ऑफ इंटिजर्स between 50 and 500 which are divisible by 7. 50 and 500 तुम्हाला पाहिजे तसा क्वेश्चन आला
ज्याच्यामध्ये 2 डिजिट पण आहेत आणि 3 डिजिट पण आहेत. उई 4 बाय 7. सेम क्वेश्चन आहे, थोडाफार फरक आहे. काय झालं तर बसून नेटचा प्रॉब्लेम आहे का, ये जा का करताय? काय आणि राशीचा काय प्रॉब्लेम आहे? मग राशी पण ये जा करते. तुमचा अभ्यास चाललाय का? अभ्यास करत करत इकडे बघताय का? थोडंफार काय करायचंय, काय चाललंय बघूया. एक डेफिनेशन पाठ करायची, इकडे यायचंय. एक्झाम्पल बघायचं, तिकडे जायचं. डेफिनेशन पाठ करायची, इकडे यायचं. असं काय चाललंय का तुमचं? कुठला पेपर आहे उद्या? मॅथ्सच आहे. अरे वा. अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर आहे का त्या सिलेबसला मॅथ्सच्या? छानच की. आणि मग असं काय करताय? राशी कुठे गेली? काय होतंय? कशामुळे होतंय? रेंज प्रॉब्लेम आहे. लोणंदला जरा रेंज प्रॉब्लेम जास्तच वाढलाय. आणि तुमच्याकडे ब्रॉडबँड पण आहे ना तर बसून प्रॉब्लेम आहे. बर. आणि राशीचा नेहमीच प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, बघा सुरुवात कुठून करणार? सुरुवातीतून करायची. एक क्लिअर आहे की डिव्हिजिबल बाय 7 म्हणजेच कॉमन डिफरन्स काय असणार आहे? डी ची व्हॅल्यू असणार आहे 7. याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त 50 आणि 500 मधली फर्स्ट टर्म काय असणार? 70. अरे 50च्या पुढची कोणती टर्म 50 ला 7 ने डिवाइड होत नाही. 51 ला होतं का? 52, 53, 54, 55 काहीतरी नंबर सांगा जो पहिला फर्स्ट 2 डिजिट नंबर असेल. 56 ला 7 ने डिवाइड होता. आणि मग पुढचा नंबर कोणता? ऍक्च्युअली गरज नाही, शेवटचा नंबर सांगितला तरी चालेल. शेवटचा 500 ला 7 ने डिवाइड होत नाही. 499 ला होतं का? क्वेश्चन मध्ये डिव्हिजिबल बाय 7 विचारले ना. फाईन काय करायचंय? शाबाश. क्वेश्चन मार्क आहे हा. 72 घेतलं का? अवघडच आहे. हे काय क्वेश्चन मार्क आहे? एवढा मोठा क्वेश्चन मार्क कळत नाही. डिव्हिजिबल बाय 7. हा बघा, लक्ष द्या. 56 सेकंड डिजिट कोणता? तर 7 च्या मल्टिपल नंबर असणार आहेत. 7 ऍड करायचा. 56 प्लस 7 किती? 63 असेल. 63 प्लस 7 किती? बरोबर आहे का? 6 7 9 70 नंतर 77 बस झाले. आणि मग लास्ट टर्म महत्वाची आहे. 500 पेक्षा स्मॉलर नंबर कोणता? विच इज डिव्हिजिबल बाय 7? 497. 7 7 चा 49 आणि 7 1 7. ठीक आहे, म्हणजे हा जो रिक्वायर्ड सिक्वेन्स आहे त्याच्यामधली एन टर्म आहे 497. आणि त्याच्यामध्ये मग फर्स्ट टर्म घ्या. कॉमन डिफरन्स 7च असणार आहे. फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 56, कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 7. आणि मग लास्ट टर्म nth टर्म काय घ्यायची? तर 497. n टर्म इज 497. सॉल्व करा, कंटाळा करू नका. आणि मग यांची व्हॅल्यू मिळेल. आणि मग तेवढे टर्म्स असणार आहेत 50 आणि 500 मध्ये. मग तिथे 2 डिजिट पण येते, 3 डिजिट सगळे नंबर्स येते. $497 इथे किती? 64. यांची व्हॅल्यू बरोबर आहे. इथे का बघा सगळ्यांची 56 प्लस n-1 यांची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इंटू 7 497. आणि मग अगोदर मल्टिप्लाय करून घेऊया. 56 प्लस 7n-7 इज इक्वल टू 497. 56 मायनस 7 इज 49. 49 इकडे आल्यानंतर 497 मधून मायनस 49 होते. म्हणजे 7n ची व्हॅल्यू काय येते?
97 minus 49 किती 7 minus 9 17 minus 9 448. 448 बरोबर आहे का बघा. आणि n ची व्हॅल्यू मग 64 येते का चेक करा. आणि n ची व्हॅल्यू 64 येते याचा अर्थ असा की देर आर 64 टू डिजिट नाही येणार नंबर्स विच आर 64 इंटिजर्स in between 50 and 500 which are divisible by 7.